तपकिरी वनघुबडाच्या आवाजाने दुमदुमणारी ही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परमे गावाची देवराई. हिरवीगार, गर्द आणि जैव समृद्ध दोडामार्गातील सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेले परमे गाव हे शिवकाळातील एक संस्थान. बारामाही वाहणाऱ्या तिलारी नदीच्या किनारी असलेल्या या गावात विपुल वनसंपदा आहे. वन्य प्राण्यांचा सर्रास वावर आहे. त्यातच निसर्गाशी तादात्म्य पावल्याने गावकऱ्यांची वृत्ती ही पापभीरू आहे. त्यामुळे जंगलातील झाडं, विशेषतः देवराईतील झाडांवर कुऱ्हाड चालवणे म्हणजे पाप करणे असा विचार आजही गावात रूढ आहे. हे आमची देवाची राय म्हणून देवराई म्हणून आहे. ती काळ्या देवाची, म्हणजे इथं मेन याचा मुख्य आहे तो काळा देव आहे. आणि याच्या अधिपत्याखाली हे आहे सगळं. आणि तो आमचा राखणदार आहे गावात. राखणदार आहेत. त्याला आम्ही काय असलं त्याला सांगणं करून त्याला हे करतो. काय आमचं बरं वाईट काय असेल ना त्याला हे करतो आणि तो आम्हाला पावतो. परमेच्या या देवराईत मंदिर नाही. काही पाषाण मात्र जरूर आहेत. यातील काही पाषाणांना झाडांच्या मुळांनी आपल्या कवेत घेतल्यामुळे ती दिसत नाहीत. जी आहेत त्यांना झाडोऱ्यांनी वेढलंय. अशा पाषाणांची पूजा परमेतील गावकरी सणासुदीच्या वेळी करतात. या देवराईत वनस्पतीच्या साधारण 10 प्रजाती आढळत असून यातील बहुतांश प्रजाती या तशा सर्वसामान्यपणे आढळून येणाऱ्या नाहीत. यामधीलच एक झाड म्हणजे नीलवृक्ष. काही ठिकाणी याला काळा ताम्हण असे नाव आहे. हे भारतातील विशेषतः पश्चिम घाट परिसरात आढळणारे एक महत्त्वाचे जंगली झाड आहे. ते टेंभुर्णी आणि तेंदू या वनस्पती कुटुंबातील आहे. हे झाड साधारणपणे 10 ते 20 मीटर उंच वाढतं. या झाडाला लहान पांढरी किंवा पिवळसर फुलं येतात आणि नंतर गोलसर आकाराची फळं लागतात. जंगलातील काही पक्षी आणि प्राण्यांसाठी ही फळं प्रमुख अन्न ठरतात. आरक्त सरदार या फुलपाखराचे सुरवंट या झाडावर वाढतात. ही प्रजात एकलिंगी आहे, म्हणजेच नर आणि मादी फुलं वेगवेगळ्या झाडावर येतात. पारंपरिक औषधांमध्ये याच्या मुळांच्या सालीचा काढा हा सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी वापरला जातो. आता परमे देवराईतील जुनाट झाडं ही जीर्ण होऊन कोसळल्याने देवराई विरळ दिसत असली तरी आजही देवराईत कुऱ्हाडबंदी आहे. देवराईतील अनेक गारंभीच्या वेली या झाडावरून खाली जमिनीवर येत सरपटत पुन्हा दुसऱ्या झाडावर चढलेल्या दिसतात. त्या इतक्या जुन्या आहेत की त्यांनी आता झाडांच्या खोडांसारखा आकार घेतलाय. देवराईतील हिरव्यागार वनश्रीमुळे पक्ष्यांचे सतत ऐकत राहावेसे वाटतील इतके मधुर आवाज या ठिकाणी आपल्याला रुंजी घालतात. या मधुर आवाजातील एक धीर गंभीर आवाज म्हणजे तपकिरी वनघुबडाचा. दक्षिण आशियातील जंगलात आढळणाऱ्या या घुबडाच्या साधारण 14 उपप्रजाती आहेत. या प्रत्येक उपप्रजातीच्या आवाजांमध्ये काहीसा फरक असून त्यांचे दिसणेही थोड्याफार प्रमाणात वेगवेगळे आहे. मध्यम आकाराचे हे घुबड प्रामुख्याने निशाचर आहे. दाट वनराईमध्ये हे घुबड आसऱ्याला असते. या घुबडाचा रंग गडद तपकिरी असल्यामुळे तो झाडांमध्ये झाकाळून जातो. सकाळी झाडावर निपचिप बसलेला असताना इतर छोटे पक्षी त्याच्या भोवती कल्ला करताना दिसतात. हा घुबड प्रामुख्याने पक्षी, लहान सस्तन प्राणी आणि सरपटणारे जीव खातो. झाडांच्या किंवा काटेरी खोडाच्या ढोलींमध्ये घुबडाची ही प्रजात आपले घरटे तयार करते. त्यात साधारण 2 अंडी घालते. परमेच्या अशा जैवसंपन्न देवराईची राखण इथले गावकरी श्रद्धेने करत आहेत. दर गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या देवरायांची महती या रील सिरीजमध्ये पुढच्या आठवड्यात जाणून घेऊया. लांजा तालुक्यातील राघोबाच्या देवराईविषयी पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.